देशभर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग चालू आहे। गेल्या काही महिन्यांपासून देशभरात अनेक पक्षांमधील नेते भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत। असेच काहीसे रोहा तालुक्यात पाहायला मिळत आहे। रोहा तालुक्यात शेकापला खिंडार पडल्याचे चित्र आहे। शेतकरी कामगार पक्षाचे दोन नेते माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू म्हात्रे व माजी पंचायत समिती सभापती लक्ष्मण महाले यांनी मंगळवार दिनांक 2 एप्रिल रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। नंदूशेठ म्हात्रे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून त्यांनी 2 वर्षापूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला होता। मात्र नंदूशेठ म्हात्रे व लक्ष्मण महाले यांनी लाल बावटा सोडून पुन्हा एकदा घड्याळ हातात घेतले आहे। शेतकरी कामगार पक्षात नाराजी मिळत असल्याने पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे। तसेच शेतकरी कामगार पक्षामध्ये कोणच काम करणारी मंडळी नाहीत। आम्हाला 24 तास लोकांचे काम करायला आवडते, तिकडे तसे होत नाही, म्हणून शेतकरी कामगार पक्ष वाढत नसल्याचे नंदूशेठ म्हात्रे यांनी सांगितले। या दोघांच्या पक्षप्रवेशाने रायगड लोकसभेच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांना चांगलाच फायदा होईल अशा चर्चांना आता उधाण आले आहे। मान्य खासदार तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आताच त्यांची उमेदवारी महायुतीच्या माध्यमातून 32 रायगड रत्नागिरी लोकसभेसाठी जाहीर झाली आणि गेले अनेक वर्ष त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये असलेली सर्व मंडळी आज पुनश्च साहेबांच्या प्रेमाखातर, विशेष करून नंदूशेठ असतील, त्याचबरोबर महाले साहेब असतील, ही जुनी सवंगडी आज साहेबांच्या ह्या राजकीय युद्धामध्ये आज सेनापती म्हणून आमच्या सोबत त्या ठिकाणी सामील झालेत। त्यांचं अंतःकरणापासून मी स्वागत करतो। सानेगाव असतील, सानेगावचे उपसरपंच माझे सहकारी परेश असेल किंवा इतर सुद्धा सहकारी अनेक आज सहकारी पक्षामध्ये प्रवेश करतायत, त्यांचं मी अंतःकरणापासून स्वागत करतो। आता उतरती कळा कोणाला लागलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळालंच असेल। मध्यंतरी मुरुडचे मनोज अप्पा असतील, आमचे अजित कासार असतील आणि सर्व सहकारी धनंजय मुंडे साहेब, मान्य खासदार तटकरे साहेबांच्या समवेत 15 दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि 8-15 दिवसातच पुनश्च नंदूशेठ असतील आणि महाले साहेब असतील आणि इतर सर्व सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला। हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी, एवढंच मला सांगायचं। शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला, पण 2 वर्षात आम्ही तिथं पाहिलं तर आमच्या मनामध्ये मन घुटमळत होता। कारण ही आज जी सर्व मंडळी तालुक्यातून प्रवेशासाठी आमच्याकडे आली होती, आम्हाला नेहमी आम्ही तटकरे साहेब, लक्ष्मण महाले यांनी जवळजवळ 30-35 वर्ष काम केलं, गेले मी 20-22 वर्ष त्याच्यासोबत काम केलं। जेव्हा आम्ही पक्ष सोडून गेलो, थोडे वाद होत आहेत, राजकारणामध्ये सगळं चालतं, कधी वाद होतात, कधी एकत्र येतात। आम्ही तटकरे साहेबांच्या आम्ही जवळ भावासारखे आहोत, पण आम्हाला आता 2 दिवसापूर्वी तटकरे साहेबांची 32 लोकसभा मतदारसंघाची होती, ज्यावेळेला खासदाराची घोषणा झाली त्यावेळेला आमच्या मनात शल्य आलं, नाही माझे आणि आम्ही दोघांनी विचार केला की आपण आपल्या साहेबासाठी, आपण तुम्ही 30 वर्ष 35 वर्ष काम केल्यात, मीच गेली 20-22 वर्ष काम केलं आहे, तर आपण आता पुन्हा साहेबांसोबत जाऊन आपण साहेबांना मदत करायला पाहिजे। आणि जो चक्रव्यूहामध्ये साहेब अडकलेत तो चक्र आपण कसा बाहेर काढता येईल आपल्या साहेब, आपण सर्वांनीच लोकांपर्यंत पोहोचूया आणि सर्व कार्यकर्त्यांना असतील, ज्येष्ठ असतील, युवक असतील, यांना आपण समजून सांगून तटकरे साहेबांना आपण जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून द्यायला पाहिजे, ही आपण अशी शपथ घेऊया। नाराजीचा प्रश्न येत नाही, पण त्याचं कारण एवढंच आहे, आम्हाला सवय लागली लोकांमध्ये काम करण्याची, पण तसं त्या शेतकरी कामगार पक्षामध्ये 2-4 लोक सोडली तर बाकी कोण दिसत नाही काम करणारी मंडळी। आम्ही रोजचे रोज आम्हाला सर्व लोक सोबत पाहिजे आणि पक्ष वाढवायच्या दृष्टीने आम्ही काम करत असतो, पण तसं त्यांना काय वाटत नाही की आपला पक्ष वाढायला पाहिजे, म्हणून शेवटी हा आम्ही निर्णय घेतला। फोन केला का जाऊ नका म्हणून? कालपासून कोणी आम्हाला फोन नाही केला, पण आज रात्री सकाळी भाईंचा PAचा फोन मला आला होता। आता आम्ही काही इकडे आल्यामुळे मी फोन उचलला नाही, पण त्यांच्यावर काय आमच्यावर नाराजी नाही, पण शेवटी राजकारणात काही होऊ शकते। उद्या तटकरे साहेब भाई एकत्र बसू शकतात, सांगता येत नाही राजकारणामध्ये, त्यामुळे आम्ही जे आहेत त्यांच्यावर काय मी कोणत्याही प्रकारे टीका करणार नाही। जर आज आता आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारे राजकारण चाललं आहे, आजचा माणूस उद्या कुठे जाते, परवाचा माणूस कुठे येतोय, त्यामुळे भविष्यात पुढच्या निवडणुकीमध्ये आमदारकी आहे, जिल्हा परिषद आहेत
आणि तुमच्या नगरपालिका आहेत, तर उद्या काही होऊ शकते. भाई आणि साहेब एकत्र येऊ शकतात. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.